आता हे जर तुमचा जर माल बघितला 15-16 महिने राहिलेला माल आहे. हे झालं सर, हे बा हे जे आहे ना हे पूर्ण वेगळं झालं याच्यातून ना. हे बा हा झालाय वेगळं सर काय ते खराब नाही झालं. हे फोटोमध्ये पाहिजे शिरा बघा, शिरा सर ह्याचा शिरा बघा सोकून जाते हे कोण नाही तर एवढ्या दिवसात. एवढ्या दिवसात राहते पण पांढरी मुळी वर आली पा. अरे केमिकल मध्ये पांढरी मुळी फक्त खाली थोडीफार पाहायला भेटते, ही पांढरी मुळी फळा सुद्धा पाहायला भेटते. लेमन गोळ्या दिसताय मला ह्या. ह्या स्टेजला फळ राहिलं ना याच्यात रस नाही राहत. आता तुम्ही एक फळ खाऊन पाहते त्याच्यात रस होता. हे बघा हा पाहिजे त्याच्यामध्ये रस नाही. शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. म्हण बदला. आता याला आंबेबार का म्हणतात? हे आंब्याचंच आहे, मागच्या आंब्याचं. आंब्यासारखी टेस्ट आहे. आंब्याचा सीझन आहे ना, तर आंब्यासारखी टेस्ट आहे. काय निसर्गाची किमी आहे, कोणीच विश्वास ठेवणार नाही. अरे बापरे, हे अरे बापरे काय तेल आहे याच्यामध्ये. आणि टेम्परेचर काय आहे सध्या? 40 पण जाते. 43 वर गेलं कालचं. काल. बरं ऐका आता, लेमन गोळ्या सर घ्या खाऊन. हे लेमन गोळ्या नाही आहे हा, लहान मुलाला दाखवा लांबून. लेमन गोळ्या आहे की नाही. त्याचं पूर्ण काय झालंय, भुगा झालाय. म्हणजे हे किती क्रिस्पी आहे. हे असं जर केलं तुम्ही बघा, पूर्ण तेल कुठे येत आहे. एका ठिकाणी जमा नाही होते, मोकळं होऊन हे बघा मोकळं बघा. जर गोळा म्हणजे प्लास्टिक सारखं किंवा रबरासारखं नाही होते. हे बघा, हे केमिकलच्या प्लॉटमध्ये तुम्हाला करून दाखवा असं. हे बघा, मोकळं जमा होते. हां हे बघा किती सुंदर आहे सर. हां हे बघा, आणि पूर्ण तेल कशाला लागले, हाताला लागले. मला सांगायचं काय आहे सर, की शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. म्हणजे हे जे आपण जे म्हणतोय, आज ही म्हण तयार केली, ही रास्त तुमच्या शेतामध्ये काय झाली, सत्य.